रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात आज सकाळच्या सुमारास झालेला होता। गॅस टँकर आणि मिनी बसचा हा भीषण अपघात झालेला होता। अपघातानंतर गॅस गळती देखील झालेली होती आणि त्यामुळे आग देखील लागलेली होती। या आगीमध्ये 2 वाहनं आणि एक गोठा जळून खाक झाला होता। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं होतं, मात्र या अपघातामध्ये 30 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय। पण या एकंदरीतच अपघातानंतर महामार्गावरच्या वाहतुकीला मोठा फटका बसला। 9 तासांहून अधिक काळ ही वाहतूक ठप्प झालेली आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। राहुल वर्दे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। राहुल, एकंदरीतच आपण पाहतो आहोत 9 तास उलटून गेलेत या अपघातानंतर, मात्र वाहतूक मुंबई गोवा महामार्गावरची ठप्पच आहे। आणखी नेमका किती काळ लागणार आहे या टँकरला बाजूला करण्यामध्ये आणि वाहतूक सुरळीत करण्यामध्ये? काही माहिती मिळतेय का अधिकाऱ्यांकडनं, यंत्रणांकडनं? सध्या आपण पाहिलं तर मी या घटनेच्या ठिकाणीच आहे आणि सकाळपासून ही सध्या मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक जी आहे ही संपूर्णपणे बंद झालेली आहे। कारण या ठिकाणी टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती होत असल्यामुळे या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। अजूनही 2 ते 3 तास लागण्याची शक्यता आहे, कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वायू गळती होत असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचे टँकर बाहेरून मागवावे लागत आहेत आणि या पाणी आल्यानंतर या अग्निशामक दलाचे जे बंब आहेत त्यामध्ये हे पाणी भरण्यात येते आणि त्यानंतर या ठिकाणी वायू गळतीसाठी त्याचा वापर केला जातोय। त्यामुळे पाण्यामुळे या ठिकाणी मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। अपुऱ्या पाण्यामुळे अजून 2 ते 3 तास मुंबई गोवा महामार्ग वाहतूक सुरू होण्यास लागू शकतात अशी शक्यता या ठिकाणी अग्निशामक दलाच्या वतीने वर्तवली जात आहे। ठीक आहे राहुल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।